गणपतीची आराधना करणाऱ्या भक्तांना हे माहीतच असेल की दर महिन्यात 2 चतुर्थी असतात, एक विनायक चतुर्थी आणि दुसरी संकष्ट चतुर्थी। मात्र या दोन्ही चतुर्थीचे महत्त्व किंवा यातील फरक अनेकांना माहीत नसतो। शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असे म्हणतात। चतुर्थीच्या दिवशी भक्त गणपतीची मनोभावे पूजा करतात। यावेळी गणपतीचा अभिषेक करणे, अथर्व शीर्षाचे पठण करणे, संकट नाशनाचा स्तोत्र करणे, ज्या कारणाने आपण गणपतीची आराधना करू त्यासाठी शुभ फल देणारी ही चतुर्थी असते। त्यामुळे आज आपण विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थीबद्दल माहिती घेणार आहोत। पंचांगानुसार शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात। यंदा चैत्र मासातील म्हणजे मार्च 2026 मधील 22 मार्च रोजी विनायक चतुर्थी येत आहे। विनायक चतुर्थीचे व्रत दर महिन्याला केले जाते। विनायक चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असेही म्हणतात। अमावस्येनंतर शुक्ल पक्षाच्या 4थ्या दिवशी विनायक चतुर्थी साजरी केली जाते। धार्मिक मान्यतेनुसार विनायक चतुर्थीला व्रत करणाऱ्या भक्तांना गणपतीची कृपा लाभते आणि त्यांची मनोकामना देखील पूर्ण होते। यंदा चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीची सुरुवात शनिवार 21 मार्च रोजी रात्री 11:56 होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रविवार 22 मार्च रोजी रात्री 9:16 समाप्त होईल। या दिवशी गणपती बाप्पाचा वासुदेव रूपाची पूजा केली जाईल। या दिवशी चतुर्थीचा मध्याह्न मुहूर्त सकाळी 11:15 ते दुपारी 1:41 पर्यंत असेल। निषिद्ध चंद्रकाळ वेळ ही सकाळी 8:15 ते रात्री 10:15 पर्यंत असणार आहे।